डॉक्टर, हे कसे शक्य आहे? मी 10 महिन्यांची गर्भवती आहे आणि अजून बाळ जन्माला आलेले नाही. तुमचा गैरसमज झाला आहे. असे होऊ शकत नाही. तुम्ही महिने मोजण्यात चूक केली आहे. तुम्ही काय म्हणत आहात? एक गर्भवती स्त्री महिने मोजण्यात चूक कशी करू शकते? मी म्हणाले, नाही, माझा अल्ट्रासाऊंड आत्ताच करा. माझ्या आग्रहामुळे डॉक्टरने माझा अल्ट्रासाऊंड सुरू केला आणि स्क्रीनकडे पाहताच त्यांनी नर्सला टीमला तयार ठेवायला सांगितले. मी घाबरून विचारले, काय? माझं नाव मुस्कान आहे. जेव्हा मी लहान होते आणि माझ्या आईवडिलांची खूप लाडकी होते, तेव्हा माझ्या आयुष्यात असं एक वादळ आलं ज्याची मी त्या वयात कल्पनाही करू शकत नव्हते की ते माझ्या आयुष्यात इतकं मोठं दुःख घेऊन येईल. पण मी जसजशी मोठी होत गेली तसतसे मला जाणवले की देवाने माझ्या नशिबात हे दुर्दैव लिहून माझ्यावर किती मोठा अन्याय केला होता. मला फक्त एकच मोठा भाऊ होता, जो माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा होता. माझ्या आईवडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण एक रस्ता अपघातात त्या दोघांनी आम्हा भावंडांना कायमचे सोडून गेले. यानंतर माझा मोठा भाऊ माझ्यासाठी सर्वस्व बनला. मी त्याच्या म्हणण्यानुसारच सर्व काही करू लागले. माझ्या भावाचे लग्न होईपर्यंत सर्व काही ठीक होते, पण जेव्हा वहिनी सतत माझ्यावर नजर ठेवत असे, मला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. आणि लग्नाआधी माझ्यावर खूप प्रेम करणारा व माझा खूप आदर करणारा माझा तोच भाऊसुद्धा आता मला अजिबात पसंत करत नव्हता. जेव्हा कधी भाऊ ऑफिसवरून परत यायचा, तेव्हा वहिनी तक्रारींचा बॉक्स घेऊन बसायची आणि माझ्या सगळ्या उणिवा त्याला एक एक करून दाखवून द्यायची. सुरुवातीला जेव्हा ती सांगायला सुरुवात करायची, तेव्हा भैया तिला थांबवून म्हणायचा की मुस्कान तशी नाही, पण हे कडू शब्द एका मंद विषासारखे असतात, जे कोणाच्याही मनात खोलवर रुजतात. त्याला फक्त थोडा वेळ लागतो आणि माझ्या बाबतीतही असेच घडले. झालं असं की जो भाऊ सुरुवातीला वहिनीच्या बोलण्यात अडथळा आणायचा, तो काही वर्षांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला आणि माझाही गैरसमज करून घेऊ लागला. तो मला रोज ओरडायचा आणि माझ्यातल्या 50 चुका दाखवायचा. मी 18 वर्षांची झाल्यावर लगेचच वहिनीने माझ्या लवकर लग्नाचा आग्रह धरला. त्याने माझ्या लवकरात लवकर लग्नाचा आग्रह धरायला सुरुवात केली, पण मला इतक्यात लग्न करायचे नव्हते. मला पुढे शिक्षण घ्यायचे होते, पण आता माझे ऐकणारे कोण होते? भैया माझ्यासाठी स्थळ शोधू लागला आणि त्याच दरम्यान भैयाच्या आयुष्यात एक मोठी गोष्ट घडली. त्याला त्याच्या कंपनीकडून अमेरिकेत काम करण्याची संधी मिळत होती. हे ऐकून वहिनीच्या डोळ्यात सोन्याची स्वप्ने दिसू लागली. बरं, असं आधुनिक जीवन जिथे स्वातंत्र्य आणि पैसा आहे, तिथे कोणत्या मुलीला जगायला आवडणार नाही? भैयाला ही ऑफर स्वीकारायला लगेच सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आपले हात सोडू नका. ज्या नात्यांकडे तो खूप काळजीपूर्वक आणि सखोल चौकशी करून पाहत होता, आता तो त्या नात्यांकडे घाईघाईने पाहू लागला, जेणेकरून माझ्यापासून कशीतरी सुटका करून घेतल्यानंतर त्याला अमेरिकेतील त्याच्या नवीन जगात आरामात स्थायिक होता येईल. काम दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागल्यामुळे भैयाला स्वतः जाऊन माझ्यासाठी स्थळ शोधायला पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणून त्याने स्थळे जुळवून देणाऱ्या एका आंटीवर ही जबाबदारी सोपवली आणि अवघ्या एका आठवड्यातच तिने माझ्यासाठी गिरीशचे स्थळ आणले. त्याच वर्षी माझं लग्नही साध्या पद्धतीने पार पडलं आणि भाऊ वहिनीसोबत कायमचा अमेरिकेला निघून गेला. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला भावाच्या वागण्याबद्दल वाईट वाटायचं, पण नंतर मी स्वतःची समजूत घातली की ज्या भावासोबत मी माझं जग उभं करणार होते, त्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. ज्या व्यक्तीसोबत आपण संसार थाटणार आहोत, त्या व्यक्तीबद्दल विचार करायला हवा. भैया वहिनीसोबत कायमचा निघून गेला होता आणि तिथे पोहोचल्यावर त्याने माझ्याकडे एकदाही मागे वळून पाहिले नाही किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. मी सुद्धा त्याच्याशी बोलले नाही, कारण मला चांगलंच माहीत होतं की आता तो इथे कधीच येणार नाही. मी आता माझ्या सासरच्या घरी आले होते. सुरुवातीला मला तिथे सर्व काही ठीक वाटत होते. मी त्या घरातील दिनचर्या समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मला समजत होत्या आणि काही समजत नव्हत्या. त्या घरातील प्रत्येक गोष्ट मला विचित्र वाटत होती. मला सगळंच विचित्र वाटत होतं. घराचं वातावरणही खूप शांत होतं, पण त्या शांततेत शांती नव्हती. उलट एक विचित्र दबाव जाणवत होता. घर खूप साधं होतं, फर्निचरही जुनं होतं, तरीही त्या लोकांच्या आयुष्यात एक वेगळाच दर्जा दिसून येत होता. का ते माहीत नाही, ते वेगळ्याच दर्जाचे असावे असे वाटत होते. पद्धत काय होती हे मला माहीत नाही. घरातली एकही गोष्ट व्यवस्थित चालत नव्हती. पंखा चालू असताना अनेकदा बंद पडायचा. वॉशिंग मशीनसुद्धा पूर्णपणे बिघडलेली होती. रेफ्रिजरेटरसुद्धा खराब होता.
पण हे लोक जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांसारखे जेवण करायचे. ते खूप चांगले आणि ब्रँडेड कपडेही घालायचे, पण ते घरातल्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नसत. ते फक्त त्यांच्या वस्तूंवर लक्ष ठेवायचे. पण मला हे समजले नाही, ते लक्ष द्यायचे पण असं का होतं हे मला कळत नव्हतं. मग मला जाणवू लागलं की नक्कीच असं काहीतरी कारण असणार ज्यामुळे हे लोक या घरात पूर्णपणे उलट वागत होते. आता मी सुद्धा या घराचा एक भाग बनलो होतो, म्हणूनच हे सगळं घडत होतं. मलाही काहीतरी जाणवत होतं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझ्या खोलीतला ड्रेसिंग टेबलचा आरसा फुटला आहे. लोक म्हणतात की फुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने दुर्दैव येतं. कृपया मला थोडे पैसे द्या, म्हणजे मी आरसा दुरुस्त करून घ्यायला हवा. मी म्हणाले, तो माझा एक मित्र आहे जो काचकाम करतो. मी त्याला सांगेन, तो घरी येऊन दुरुस्त करून देईल. माझ्याकडे आता पैसे नाहीत. दुसरीकडे एके दिवशी मी त्याला सांगितले की मला पिझ्झा खाण्याची खूप इच्छा झाली आहे, म्हणून त्याने माझ्यासाठी एक नाही तर 2-3 महागडे पिझ्झे मागवले, जे आम्ही सगळ्यांनी 2-3 दिवस खाल्ले. मला हे कळत नव्हते की तिथे त्यांच्याकडे पैसे होते, पण इथे या गोष्टीसाठी पैसे नव्हते. हे लोक कोणत्या प्रकारचे जीवन जगत होते हे मला माहीत नव्हते. ते अत्यंत दयनीय जीवन जगत होते. म्हणजेच त्यांच्याकडे पैसे होते, पण घर बांधण्यासाठी काहीही नव्हते. ते कधीही पुरेसे राशन किंवा इतर कोणतीही वस्तू विकत घेत नसत. जेव्हा कधी आम्ही जेवायला बसायचो तेव्हा काही ना काही कमी असायचं. असं वाटायचं की जणू प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक मोजून मागवली आहे. घरात गरजेच्या वस्तू आणल्या जायच्या, पण त्या कधीच गरजा पूर्ण करत नसत. हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटायचं आणि माझ्या मनात वारंवार हा प्रश्न यायचा की असं का होतं. प्रश्न असा निर्माण झाला की लोकांकडे काळा पैसा असतो तेव्हा ते किती गरीब आहेत हे दाखवण्यासाठी असे घडते. पण माझे पती म्हणायचे की ते स्वतःचा व्यवसाय करतात, रात्रंदिवस मेहनत करतात आणि केवळ मेहनतीनेच पैसे कमवतात. त्याने आपला व्यवसाय चांगला उभारला आहे आणि आता तो मेहनतीने पैसे कमवत आहे. कधी कधी मला माझ्या भावाचा खूप राग यायचा. अनोळखी लोकांशी घाईने वागण्याचा हा परिणाम आहे. जर तुम्ही त्याची नीट चौकशी केली नाही तर तुम्हाला काहीही नीट कळू शकत नाही. एके दिवशी मी त्यांचे संभाषण ऐकले. माझे पती त्यावेळी फोनवर कोणाशी तरी बोलत होते. ते म्हणत होते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जी गोष्ट मिळेल ती अगदी सर्वोत्तम असेल. तुम्हाला एक अगदी कडक नियम लागू होईल. सुरुवातीला मला वाटलं की तो काहीतरी व्यावसायिक गोष्टीबद्दल बोलत आहे, पण जेव्हा तो म्हणाला की नाही, ते 10 महिन्यांसाठी असायला हवं, तेव्हा माझे कान लगेच टवकारले आणि मी अधिक लक्षपूर्वक ऐकू लागले. 10 महिन्यांसाठी काय असायला हवं? ते काय असेल? तुम्ही कोणाला पाठवू किंवा देऊ शकाल? अशा 10 महिन्यांच्या पैशांचा काय उपयोग? त्याने हे विचित्रपणे का म्हटले? मग तो म्हणू लागला की ते केले जाईल, पण बघा, मला यावेळी जास्त पैशांची गरज आहे. पलीकडच्या बाजूचे माहीत नाही. जे काही बोलणं चालू होतं त्यात जेव्हा तो म्हणाला की तब्बल 5 कोटी, तेव्हा हे ऐकून मी थक्कच झाले, कारण ती खूप मोठी रक्कम होती. मग अचानक माझ्या नवऱ्याच्या कदाचित लक्षात आलं असावं की कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकत आहे. तो लगेच पुढे गेला आणि त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि मला सगळं काही ऐकू आलं नाही. मी धक्क्यात तिथेच उभी राहिली. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मी जे ऐकलं ते खरं होतं की माझाच काहीतरी गैरसमज होत होता हे मला कळत नव्हतं, पण त्याचे शब्द माझ्या कानात पुन्हा पुन्हा घुमत राहिले. 10 महिने, अजून 5 कोटी. कोण वाजत होते? 10 महिने, 5 कोटी आणि अजून काहीतरी जे पाठवता किंवा देता येईल. मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण माझी आतली चिंता वाढत होती. एके दिवशी घरात बनवायला काहीच नव्हतं. ही अडचण जवळपास दर काही दिवसांनी यायची. जेव्हा मी सकाळी उठायचे, सकाळी उठल्यावर तिला फक्त स्वयंपाक करायचा असायचा, दुसरं काही नसायचं. मी माझ्या नवऱ्याच्या खिशातून थोडे पैसे काढले. तो रात्री 1 वाजेपर्यंत झोपायचा आणि मग कुठून कुठतरी जायचा आणि रात्री 2-3 वाजताच परत यायचा. त्याच्या आईची ही तीच दिनचर्या होती आणि तीसुद्धा उशिरापर्यंत थांबायची. ती रात्रभर जागी राहायची, कधी चित्रपट बघायची, कधी मालिका बघायची, कधी प्रेमकथा वाचायची. या वयात ती हे सगळं का करायची हे मला माहीत नाही. मी ते पैसे घेतले आणि किराणा दुकानात गेले. सकाळपासून ऊन खूप कडक होते आणि रस्त्यावर धूळ ही उडत होती. मी हळूहळू चालत होते. माझ्या डोळ्यात ही धूळ उडत होती. मी हळूहळू चालत दुकानापाशी पोहोचले, जिथे 2 बायका आधीच उभ्या होत्या. त्या मोठ्याने बोलत होत्या आणि दुकानदार सगळा माल पॅक करत होता. मी हळूच जाऊन तिथे उभा राहिले आणि वाट पाहू लागले. त्या दोन्ही बायका माझ्याकडे पाहू लागल्या
आणि मग अचानक त्यांच्यापैकी एकेने मला विचारले की तुम्ही गिरीशची बायको आहात बरोबर. मी हो म्हटले आणि एखाद्या नववधूप्रमाणे सर्वांशी हळुवारपणे बोलता येईल अशा प्रेमाने आणि आदराने मान डोलावली. पण ती बाई मला वरपासून खालपर्यंत न्याहाळू लागली आणि मग वरपासून खालपर्यंत पाहिले आणि मग तिचा स्वभाव अचानक कठोर झाला. ती म्हणाली, मग तू सुद्धा त्यांच्यासारखीच खूप उद्धट असली पाहिजे. मला आश्चर्य वाटले. मी विचारले, तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. मी तुम्हाला अजून तसं काही म्हटलेलं नाही. ती म्हणाली की ते खरंच खूप असभ्य लोक आहेत. आई आणि मुलगा दोघेही या संपूर्ण परिसरातील सर्वात नालायक लोक आहेत आणि ते प्रत्येकाशी भांडतात. मला माहीत नाही की कोणत्या वेड्या माणसाने आपली मुलगी त्यांना दिली. जेव्हा ती बाई माझ्या कुटुंबाविरुद्ध बोलू लागली तेव्हा मी म्हणाले, आंटी, रस्त्यावर उभे राहून तुम्ही अशा गोष्टी बोलू नका. मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटत आहे आणि केवळ मी गिरीशची बायको आहे म्हणून तुम्ही माझ्या नाही. ती बाई रागाने म्हणाली की वाईट गोष्टी फक्त वाईट लोकांसोबतच घडतात. ती वाईट आहे आणि तू सुद्धा वाईट आहेस. आपल्या परिसरातून हे संकट आणि बदनामी कधी दूर होईल कोण जाणे. तिचे शब्द ऐकून माझे हात थरथरू लागले. मी माझ्या आजूबाजूला पाहिले कारण लोक थांबून आमच्याकडे पाहत होते आणि तिथल्या वातावरणात एक विचित्र अस्वस्थता पसरली होती. मग मी म्हणाले की त्या दोघांबद्दल एवढा द्वेष का. त्यांनी काय केले आहे. ते दिवसभर त्यांच्या घरातच बसून असतात. अगदी घराचा ड्रायव्हरसुद्धा. दुकानदारसुद्धा माझ्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. जेव्हा मी त्याला सामान द्यायला सांगितले तेव्हा त्याने पटकन ते पिशवीत घालून मला दिले. जणू काही मी इथून ताबडतोब निघून जावी अशी त्याची इच्छा होती. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा पाहिले की दाराजवळ काही लोक उभे होते आणि फक्त त्या घरात माझं लग्न झालं होतं म्हणून माझ्याकडे बघत आपापसात हळू आवाजात बोलत होते. ते लोक माझ्याकडे असं का बघत होते हे मला कळत नव्हतं. मग रात्री मी संभाषण ऐकलं. मला माहीत नाही, त्यांना कल्पना होती की ते एक छोटं घर आहे. सगळीकडे आवाज फिरत होते. माझे पती म्हणत होते की बघ, माझं नुकतंच लग्न झालं आहे. मला माझ्या नवीन वैवाहिक जीवनाचे काही दिवससुद्धा शांतपणे जगता आले नाहीत. दुसरीकडे माझी सासू म्हणत होती की हा काही महत्त्वाचा मुद्दा आहे का. तुला किती मिळेल याचाही विचार करायला हवा. तिच्या बोलण्याचा नेमका मुद्दा काय होता ज्यात माझाही उल्लेख होत होता हे मला कळले नाही. पण मला काहीच समजत नव्हते. मी माझ्या खोलीत शांतपणे बसले होते. मी भिंतीला कान लावून बसले होते. घरातील प्रत्येक शब्द स्पष्टपणे ऐकू येत होता. पुन्हा माझ्या नवऱ्याचा आवाज आला. तो म्हणाला की मी सगळं ठरवून लग्न केलं आहे. सध्या मला थोडा वेळ हवा आहे. मग अचानक माझी सासू मोठ्या आवाजात बोलू लागली की हा वेळेचा प्रश्न नाही. हे प्रकरण नीट हाताळा नाहीतर सगळं बिघडून जाईल. हे सगळं ऐकून मी थक्क झाले. माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की हे दोघे माझ्याबद्दल का बोलत आहेत आणि त्यांची अशी कोणती योजना आहे ज्यात मी सामील आहे. काही वेळाने शांतता पसरली, पण ती शांतता आता खूप जड वाटत होती. मी स्वतःला चादरीत लपवून घेतले, पण मला झोप लागत नव्हती आणि तेच आवाज माझ्या मनात घुमत होते. मग माझ्या मनात हे विचार येऊ लागला की अखेर मी या गोष्टी का ऐकत आहे. प्रत्येक घराची स्वतःची गुपिते असतात, अनेक समस्या असतात, अनेक प्रकरणे असतात. मी यावेळी त्यात ढवळाढवळ करण्याची काय गरज आहे. मी त्या पंचायतीच्या बायकांप्रमाणे सगळं काही का ऐकत आहे. मी माझ्या कामाशी काम ठेवायचं ठरवलं आहे. आणि बघता बघता माझ्या आयुष्यात एक मोठी गोष्ट घडली ज्यामुळे मी व्यस्त झाले. खरं तर मी आई होणार होते. माझ्या लग्नाला फक्त 2-3 महिनेच झाले होते. पण ही आनंदाची बातमी कधी येणार आहे माझ्या सासूने मला याआधी एकदाही सांगितलं नव्हतं. खरं सांगायचं तर जेव्हा तिला कळलं की मी आई होणार आहे तेव्हा ती केवळ आनंदित झाली नाही तर आनंदाने नाचूही लागली. मला आश्चर्य वाटलं की आत्तापर्यंत तिने याचा एकदाही उल्लेख केला नव्हता. म्हणजेच आपण लवकरात लवकर मूल जन्माला घालावं यासाठी तिने माझ्यावर कोणताही दबाव टाकला नव्हता. आम्हाला शक्य तितक्या लवकर मूल हवे होते. पण जेव्हा तिला अचानक कळले की मी आई होणार आहे तेव्हा ती इतकी आनंदी झाली की मलाही आश्चर्य वाटले. ही सुद्धा एक विचित्र गोष्ट होती. जर ती आनंदी नसती तर मला अडचण झाली असती. तिने आपला आनंद व्यक्त केला. खुशीने माझ्या डोक्यावरून आणि हवेत पैसे उडून खूप जल्लोष केला. जेव्हा माझ्या नवऱ्याला हे कळले तेव्हा तो माझ्या सासूबाईंपेक्षाही जास्त आनंदी झाला आणि ते माझी खूप काळजी घेऊ लागले. अगदी पहिल्या दिवसापासून ते माझी अशी काळजी घेत होते जणू काही माझा 9वा महिना सुरू झाला आहे.
माझा 9वा महिना सुरू झाल्यामुळे मी म्हणाले की एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेऊया, म्हणजे सगळं काही ठीक होईल, याची खात्री होईल. ते म्हणाले, खात्री करण्यासारखं काय आहे? माझ्या सासूबाई म्हणाल्या, बाळ जन्माला आल्यावर काय होईल हे मलाही चांगलंच माहीत आहे. ही कथेची अखेर आहे. बाळ होणार असेल तेव्हा कसे वाटते यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते. डॉक्टर काही औषध देतात आणि अल्ट्रासाऊंडचे किरण अजिबात वापरू नयेत, कारण ते बाळाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. काही वाईट घडलं तर देव न करो जर खूप काही अडचण किंवा समस्या आली तर आपण नंतर बघू, आपण तिला स्वतः घेऊन जाऊ. तसंही हे पहिलं बाळ आहे, आपल्या बाळामध्ये फारशा अडचणी नसतात. हे ऐकून मी शांत झाले. मी ठीक आहे म्हणाले. मी आई होणार आहे या विचाराने मी सुद्धा खूप आनंदी होते. मी आई होणार याचा मला आनंद होता आणि त्यांचा आनंद पाहून मला आश्चर्य वाटले. पण निदान ते आनंदी आहेत याचाही मला आनंद होता. नाहीतर काही लोक आनंदी नसतात. यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. माझी सासू, जी नेहमी खोलीतच थांबायची, आता माझ्याकडे यायची. कधी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची तर कधी मला आरामाबद्दल सूचना देत राहायची. ती मला जास्त चालू देत नसे. ती नेहमी म्हणायची, आराम कर, जास्त इकडे तिकडे फिरू नकोस. माझा नवराही पूर्वीपेक्षा माझी जास्त काळजी घेऊ लागला होता. त्याला उशीर झाला तरी तो लगेच माझ्या खोलीत येऊन माझी विचारपूस करायचा. पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता होती जी मला समजत नव्हती. मी रात्री झोपायला जायचे तेव्हा घरात शांतता पसरायची, पण मला जाणवत होतं की या शांततेत काहीतरी दडलेलं आहे. माझी सासू आणि माझे पती कधी कधी हळू आवाजात बोलायचे आणि मी त्यांच्या जवळ गेले की ते शांत व्हायचे. मी आतून आनंदी आणि चिंतित होते. आनंदी होते कारण मी आई होणार होते आणि चिंतित होते कारण मी आई होणार होते आणि मला काळजी वाटत होती कारण या घरात सगळंच खूप विचित्र वाटत होतं. माझे पती रात्री स्वतःच्या हाताने मला एक ग्लास दूध पाजायचे. मला ते दूध अजिबात आवडत नसे, पण ते म्हणायचे की हे दूध तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तू ते प्यायलाच पाहिजेस, ते आवश्यक आहे. मला हेही माहीत होतं की दूध पिणं माझ्यासाठी चांगलं आहे, म्हणून मी ते औषध समजून प्यायचे. मी दूध पूर्ण पिईपर्यंत तो माझ्या जवळ बसायचा. माझे पती माझी इतकी काळजी घेतात हे पाहून मला खूप बरं वाटायचं. असा वेळ जात होता. मी ऐकले होते की स्त्री गरोदर असताना तिला काही लसी दिल्या जातात आणि काही चाचण्याही केल्या जातात, पण त्यांनी तसे काहीच केले नाही. तरीही माझी तब्येत ठीक होती आणि माझ्यासाठी सर्व काही व्यवस्थित चालले होते. गरोदरपणात सामान्यतः ज्या समस्या येतात त्याच मला होत्या, पण त्या सर्व सामान्य होत्या आणि मी आनंदीही होते. माझे 8 महिने खूप छान गेले. 9वा महिना सुरू झाला. एके दिवशी मी माझ्या सासूबाईंना सांगितले की 9वा महिना सुरू झाला आहे आणि मी माझी बॅग भरत आहे, कारण मला कधीही हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं, म्हणून सगळ्या गोष्टी बॅगेत तयार असायला हव्यात. माझी सासू म्हणाली, तुझं डोकं फिरलंय का? 9वा महिना कसा लागला? आता तर फक्त 7 महिनेच झाले आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण तसे काहीच नव्हते. मी माझ्यासमोर उभी राहून इतक्या खात्रीने सांगत होती जणू काही मला याची काहीच कल्पना नव्हती. मी म्हणाले, नाही आई, 9वा महिना नुकताच सुरू झाला आहे. खरं तर 15 दिवसांपेक्षा जास्त झाले असतील. तू आधीच म्हणालीस की मी तुला केव्हा आणि कोणत्या महिन्यात सांगितले होते ते तुला आठवत नाही. आता बघ कोणता महिना आहे. हा साधा हिशोब आहे. हा फक्त 9वा महिना आहे. माझी सासू म्हणाली, अगं, आजकालच्या मुलींना तुझ्यासारखं काही कसं आठवतं? माझ्याकडून एक चूक झाली आहे, त्यामुळे तुला तुझी बॅग तयार करायची असेल तर कर, पण अजून बराच वेळ आहे. माझ्या मनात विचार आला की माझ्या सासूबाईंना वाटेल की मला विस्मृती झाली आहे, पण त्या हे मान्य करणार नाहीत, म्हणून मी गप्प बसले, वाद घातला नाही आणि स्वतःची माझी बॅग तयार करू लागली. कारण मला स्वतःची काळजी घ्यायची होती, म्हणून मी माझे कपडे भरले, लहान मुलासाठी काही गोष्टी बाजूला ठेवल्या आणि गरजेच्या वस्तू गोळा केल्या. घरातला दिनक्रम नेहमीसारखाच होता. दिवसाच्या या वेळी सगळेच निवांत असायचे आणि रात्री माझा आवाज घरभर घुमायचा. मला अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. मला पूर्वीपेक्षा थोडे जड वाटत होते, पण मी स्वतःला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की हे सामान्य आहे आणि वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. माझी सासू मात्र तिच्या मतावर ठाम होती. ती नेहमी म्हणायची की अजून खूप वेळ आहे, मग एवढी घाई कशाला? ती म्हणायची की अजून खूप वेळ आहे, एवढी घाई कशाला? आणि प्रत्येक वेळी मला वाटायचं
की माझा हिशोब चुकलाच असेल तर माझ्यात असे बदल का होत आहेत. माझ्या मते 9 महिने पूर्ण झाले होते आणि मी ओरडायला लागले की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आता 9 महिने उलटून गेले आहेत पण मला अजूनही काहीच वेदना जाणवत नाही. कदाचित मला ऑपरेशन करावे लागेल. माझ्या सासूनेही तेच कारण दिले की सध्या तसे काही नाही. माझा नवरा म्हणू लागला की तुमची मोजण्यात चूक झाली असेल. मला स्वतःला काहीच वेदना जाणवत नसल्यामुळे कदाचित हेच कारण असावे असा विचार माझ्या मनात येऊ लागला. मी माझ्या पतीला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की माझ्या पोटात हलके दुखत आहे. पूर्वी असे कधीच झाले नव्हते. तो म्हणू लागला की "एका प्रकारची वेदना नाही जी तसं असायला हवं." मी नाही म्हणाले. तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. मग तो म्हणाला ठीक आहे. मग त्याने मला गुपचूप एका पलंगावर नेले. त्याने मला औषध दिले आणि म्हणाला बाळा अजून खूप वेळ आहे. तो जे काही म्हणत आहे ते ऐकून मला आश्चर्य वाटले असते. जर मी म्हटले असते माझ्याकडून मोजण्यात चूक झाली तर 9वा महिना सुरू झालाच असेल. घरी परत आल्यावर मला खूप काळजी वाटू लागली. मला सर्व काही पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे वाटू लागले. माझ्या नवऱ्याचे शब्दही मला विचित्र वाटू लागले. त्याच्या हावभावांमुळे मला अस्वस्थ वाटू लागले. जणू काही तो काहीतरी लपवत आहे. आणि माझी सासूबाईसुद्धा प्रत्येक वेळी तेच म्हणायच्या की अजून खूप वेळ आहे, आता काही घाई नाही. जणू काही त्यांना मला धीर द्यायचा होता. माझ्या अस्तित्वात आणि परिस्थितीत होणारे बदल मला दररोज जाणवत असत. मला माझ्या प्रकृतीत होणारा बदल जाणवत असे आणि कदाचित ती वेळ येईल याची मी वाट पाहत होते. पण जणू काही वेळ थांबला होता. सर्व काही एकाच जागी अडकले होते. एकदा दोनदा असे झाले की मला पुन्हा खूप वेदना झाल्या. या वेदनांमुळे मी पुन्हा माझ्या पतीला मला रुग्णालयात घेऊन जायला सांगितले. कारण या वेदना पूर्वीसारख्या नव्हत्या. त्या प्रत्येक वेळी विचित्रपणे येत जात होत्या. पण मग माझ्या पतीने मला कोणत्याही मोठ्या डॉक्टरकडे नेले नाही. उलट तो मला पुन्हा पुन्हा त्याच डॉक्टरकडे घेऊन जात राहिला आणि प्रत्येक वेळी मला पाहून तो म्हणायचा की अजून खूप वेळ आहे, आता काही होणार नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. एके दिवशी मी माझ्या घराच्या गच्चीवर उभी होते. हलकी झुळूक वाहत होती आणि खाली रस्त्यावर शांतता होती. मी काही कपडे वाळवत होते. तेव्हा शेजारणीने मला पाहिले. तिने मला याआधी दोनदा पाहिले होते, पण तिच्याशी याआधी कधीच बोलले नव्हते. आज ती अचानक म्हणाली, अगं मुली, कुठे अडकली आहेस? तू वेडी झाली आहेस. मी तुला इतके दिवस बघत आले आहे. आत्तापर्यंत तुला मूल व्हायला पाहिजे होते. मी तिच्याकडे बघून म्हणाले की ते म्हणतात की अजून वेळ आलेली नाही. ती बाई लगेच गंभीर झाली आणि म्हणाली, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा काही विनोद नाही. लवकरात रुग्णालयात जा, नाहीतर तुम्ही मोठ्या संकटात पडाल. मला या लोकांबद्दल काहीच माहिती नाही, पण मला कोणीच खरं का सांगत नाही. ती म्हणाली की आपल्याला पकडले जायचे नाही. मग ती काही वेळ माझ्याकडे शांतपणे बघत राहिली आणि म्हणाली, बघ, ह्या घरात एक गोष्ट लक्षात ठेव. तुम्ही इथे आलेल्या पहिल्या मुली नाहीत. हे ऐकून मला धक्काच बसला. मी लगेच विचारले, तुमचं म्हणणं काय आहे? माझ्या नवऱ्याचं आधी लग्न झालं होतं का? ती म्हणाली, मला माहीत नाही. मग मी म्हणाले, तुम्ही मला सगळी हकीकत का सांगत नाही आहे? तुम्ही माझ्या मनात शंका निर्माण करत आहात, पण तुम्हाला समजून घ्यावे लागेल. जर तुम्हाला मुली असत्या तर तुम्ही त्यांना अजूनही अशा अवस्थेत सोडले असते का? ती स्त्री क्षणभर शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, माझ्या मुलींपैकी कोणालाही अशा संकटात पाहण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये. पण तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की भिंतींनाही कान असतात. संपूर्ण परिसर तुमच्या माणसाला घाबरतो. तो खूप शक्तिशाली आहे म्हणून नाही, तर तो जेव्हा बोलतो तेव्हा कोणी कोणाची पर्वा करत नाही म्हणून. पण हे मी तुम्हाला नक्कीच हॉस्पिटलमध्ये जायला सांगते. तुमच्याकडे पैसे नसतील तर हे घ्या. तिने लगेच माझ्या हातात 3,000 रुपये ठेवले. ते पैसे पाहून मी पूर्णपणे निशब्द झाले आणि पहिल्यांदाच माझ्या मनात खात्री पटली की कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आत्ता मला सत्य शोधून काढावे लागेल. आणि आत्ता माझ्याकडे पैसेही होते, पण माझ्यात हिंमत होत नव्हती. मी फक्त किराणा दुकानापर्यंतच जाऊ शकत होते. मला तिथपर्यंत जाण्याची सवय झाली होती. एके दिवशी मी सामान आणण्याच्या निमित्ताने त्याच्या दुकानात पोहोचले आणि त्याला सांगितले की ज्यांच्या घरी माझे लग्न झाले त्या लोकांना तो ओळखतो का? तो हो म्हणाला. मी म्हणाले, मग मला त्यांच्याबद्दल काहीतरी सांग. मला कोणीच काही सांगत नाही आहे. त्या दुकानात एक मुलगा काम करायचा. तो माझ्या लहान भावासारखा होता.
तो म्हणाला, कृपया मला तुमचा नंबर द्या. मी तुम्हाला फोन करेन. मला वाटेल की तो सुद्धा माझ्या नवऱ्याला घाबरतो. मी त्याला माझा नंबर दिला आणि हो म्हटले. तसे किती वाजता फोन करायचा हेही सांगितले. तो म्हणाला की मी फोन करणार नाही. उलट मी तुला एक मेसेज पाठवी. तू तो वाच आणि मग मी तो तिथून डिलीट करीन. जर त्यात माझं नाव दिसलं तर मी विनाकारण अडचणीत येईन. मी ठीक आहे म्हणाले आणि त्याच्या मेसेजची वाट पाहू लागले. जेव्हा मी घरी परत आले तेव्हा दिवसभर मला अस्वस्थ वाटत होतं. माझं मन नेहमी म्हणायचं की आज मला काहीतरी कळेल. पण त्याच वेळी मला ही भीती वाटायची की जे सत्य मला कळेल ते माझ्यासाठी कसं असेल हे मला माहीत नाही. रात्र झाल्यावर घरात पुन्हा शांतता पसरली. मी माझ्या खोलीत गेले आणि माझे पतीसुद्धा बराच वेळ घराबाहेर गेले होते. मी खोलीत एकटीच बसून त्यांच्या मेसेजची वाट पाहत वारंवार फोनकडे बघत होते. थोड्या वेळाने माझ्या फोनवर एक मेसेज आला. हा तो क्षण होता ज्यामुळे मला खूप भीती वाटत होती. जेव्हा मी तो संपूर्ण संदेश वाचला तेव्हा माझे हात थरथरू लागले. तो मुलगा त्यात लिहित होता की 2 वर्षापूर्वी याच प्रकारे तुमच्या पतीने गिरीशने तुमच्यासारख्याच एका मुलीशी लग्न केले होते, जी तुमच्यासारखीच निरागस आणि सुंदर होती आणि लग्नानंतर काही महिन्यातच आई होणार होती. त्यावेळी या लोकांबद्दल कोणाला फारसे काही माहीत नव्हते. ते परिसरातील इतर लोकांसारखेच सामान्य लोक वाटत होते. ती मुलगी आई होणार होती. पण एके दिवशी असे घडले की पोलीस त्यांच्या घरी आले आणि माध्यमांचे लोकही आले होते आणि असे आढळून आले की त्या मुलीचं बाळ कुठेतरी गायब झालं होतं. माध्यमांनी हे प्रकरण हायलाईट केले आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही आपल्या घरातली गोष्ट आहे. त्याबद्दल कोणालाही कळता कामा नये. मध्येच बोलण्याची गरज नाही. आता तुम्ही विचाराल की ते मूल कुठे होते? तर कदाचित गोष्ट अशी आहे की मूल हरवल्यामुळे त्यांनी त्याला बाहेर काढून कोणाकडे तरी दिले होते. फक्त ही गोष्ट संपूर्ण परिसराला सांगण्यात आली. तेव्हापासून त्यांचे घर खूप प्रसिद्ध आहे, कारण मीडिया आणि पोलीससुद्धा त्यांच्या घरी आले होते. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनीही खूप मागण्या केल्या आणि त्यांच्यात खूप भांडणे झाली. यामुळे तुमच्या पतीने 3 महिने तुरुंगातही काढले. म्हणूनच त्याच्याशी कोणतेही संबंध नाहीत आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटते की 2 वर्षानंतर त्याला तुझ्यासारखी मुलगी पुन्हा कशी मिळाली. जेव्हा मी त्याचा संपूर्ण मेसेज वाचला तेव्हा मला धक्काच बसला. माझे हातपाय गारटले आणि शरीर सुन्न झाले. मी काही वेळ शांत बसून भिंतीला डोकं टेकवलं. मी नुकतेच वाचलेले समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याप्रमाणे पाहत राहिले. माझ्या मनात तेच विचार घोळत होते. पोलीस, मीडिया, बदनामी आणि ती मुलगी जिच्यासोबत हे सर्व घडले होते, हे सर्व खोटे सिद्ध व्हावे अशी माझी इच्छा होती. पण माझ्या अंतर्मनात मात्र एक भीती घर करत होती, जी काही केल्यास जात नव्हती. मी फोन हातात धरून मेसेज पुन्हा पुन्हा वाचू लागले. प्रत्येक वेळी माझ्या काळजावर अधिकच जडपणा येत होता. आता मला एकच गोष्ट स्पष्ट झाली होती की मी याबद्दल माझ्या नवऱ्याशी बोललेच पाहिजे. मी ते करायला हवं होतं, पण त्याला थेट प्रश्न विचारायची माझ्यात हिंमत नव्हती, कारण त्याचं घर माझ्यासाठी आधीच अनोळखी होतं आणि आता या गोष्टीमुळे माझ्या मनावर आणखी भार पडत होता. एके दिवशी माझे पती खूप चांगल्या मूडमध्ये होते आणि ते घरी खूप हसत विनोद करत होते. ते अगदी हळू आवाजात बोलत होते. मी माझ्या खोलीत स्वयंपाकघरात कामात व्यस्त होते. हे वातावरण पाहून मी बोलता बोलता माझ्या नवऱ्याला विचारले की तुमच्या आयुष्यात आलेली मी पहिली मुलगी आहे, बरोबर ना? त्याने लगेच माझ्याकडे पाहिले आणि माझ्या प्रश्नाने जणू त्याला आश्चर्य वाटले असावे. तसा तो थांबला. मग तो किंचित हसला आणि म्हणाला, तुला काही शंका आहे का? जर तू पहिली नसशील तर अजून काय वाटतं तुला? मी पटकन विषय बदलून म्हणाले, नाही, मी फक्त विचारत होते. स्त्रियांचे असे गैरसमज असतात. तो निसंशयपणे म्हणाला की हो, स्त्रिया तशाच असतात. मग तो प्रेमाने म्हणाला, अगं माझ्या प्रिये, तूच माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी आहेस. तो हे अगदी सहजपणे बोलत होता. जणू काही त्यात विचार करण्यासारखं काहीच नव्हतं. त्याच्या डोळ्यात शांती होती आणि चेहऱ्यावर एक अगदी स्वाभाविक हास्य होतं. पण त्याचा चेहरा पाहूनही मला आतून शांती मिळत नव्हती. मी सुद्धा चेहऱ्यावर किंचित हसू आणले, पण आतून एक जडपणा जाणवत होता. जणू काही माझ्या अजिबात न हलणाऱ्या हृदयात एक जाड खिळा रुतला होता. मी माझी नजर खाली झुकवली आणि गप्प झाले. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले, पण माझ्या मनात तेच विचार घोळत होते. त्या मुलाचा संदेश आणि शेजारीचे शब्द,
त्याच रात्री मी ठरवले की दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या किराणा दुकानात जाईन. आता मी मेसेजमधून सगळं काही लपवत होते, कारण मला अजूनही संपूर्ण सत्य कळत नव्हतं. मी पुन्हा काही सामान घेण्यासाठी त्या मुलाकडे गेले. त्याने मला पाहताच आपली नजर खाली केली आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे अस्वस्थता दिसत होती. मी काहीतरी प्रश्न घेऊन आले आहे हे त्याला आधीच माहीत असावे. तो पटकन म्हणाला, कृपया मला माफ करा, मी तुम्हाला खूप घाबरून मेसेज केला आहे. त्याचा आवाज थरथरत होता आणि त्याचे हातही अस्वस्थ होते. तो पुन्हा पुन्हा इकडे तिकडे पाहत होता, जणू त्याला भीती वाटत होती की कोणीतरी ऐकेल. मी थेट त्याच्याकडे बघून म्हणाले, ती मुलगी कुठे आहे हेच मला सांगा. मी स्वतः जाऊन त्याच्याशी बोले. हे ऐकल्यावर तो क्षणभर शांत राहिला. त्याचा चेहरा पिक्का पडला आणि मग जेव्हा तो काहीतरी म्हणाला तेव्हा माझ्या मनाची शांती भंग पावली. तो म्हणाला की ती मुलगी आता या जगात नाही, ती जिवंत नाही. हे ऐकून माझ्या हातातून वस्तू खाली पडल्या. माझे पाय थरथरू लागले आणि मी तिथेच उभी राहिले. मला काहीच सुचत नव्हते. सकाळी माझ्यासोबत काय घडले होते हे मला कळत नव्हते. मी जे काही ऐकत होते ते काय आहे याचाच मला प्रश्न पडला होता. माझ्या मनात फक्त एकच विचार येऊ लागला की जर ती मुलगी जिवंत नसेल तर माझ्यासोबत काय होत आहे. मी इथे उभा राहून हे सगळं का ऐकत आहे. मी तिथून दूर जाऊन भिंतीला टेकून थोड्या अंतरावर उभा राहिले. माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती आणि माझ्या डोळ्यासमोर सगळं काही धुसर होत होतं. आता मला खरंच भीती वाटू लागली होती. मला वाटलं की जे काही तिच्यासोबत घडलं ते माझ्यासोबतही घडू शकतं. मी स्वतःला पुन्हा पुन्हा स्पर्श करायचे आणि माझ्या पोटातल्या बाळाचाही विचार करायचे. त्याच वेळी मला अजून वेदना का जाणवत नाहीत ही भीती वाढत होती. प्रत्येक दिवसागणिक माझ्या शंकेचे रूपांतर घाबरण्यात होत होते आणि मी आतून खचत होते, पण कोणालाही काही सांगण्याचे धाडस माझ्यात नव्हते. अखेरीस मी ठरवले की आता आणखी वाट पाहणार नाही आणि सत्य स्वतः जाणून घेण्यासाठी मला या लोकांपासून गुपचूप रुग्णालयात जावे लागेल. पण घरातून बाहेर पडणे इतके सोपे नव्हते. म्हणून एकदा मी किराणा दुकानात जाण्याचे निमित्त करून बाहेरून झोपेच्या गोळ्या आणल्या आणि जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. मी आई आणि मुलाला एकत्र जेवण दिले. त्यांनी शांतपणे जेवण केले आणि ते झोपी गेले आणि मी रुग्णालयासाठी घरातून निघाले. मला हे चांगलेच ठाऊक होते की मी उचलत असलेल्या पावलाचे वाईट परिणाम होऊ शकतात. पण आता मी घरातून बाहेर पडले होते. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तिथलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. सगळीकडे लगबग होती. मी थेट OPD जाऊन डॉक्टरसमोर बसले. माझे हात अजूनही थरथरत होते, पण मी स्वतःला सावरलं आणि सगळं काही स्पष्टपणे सांगितलं. सुरुवातीला डॉक्टरांनी माझं बोलणं फार गांभीर्याने घेतलं नाही आणि साध्या स्वरात म्हणाले की मॅडम, महिने मोजण्यात तुमची चूक झाली असेल. आजकाल असे होते. मी म्हणाले, नाही डॉक्टर, कृपया एकदा माझा अल्ट्रासाऊंड करा. मी एकदाही अल्ट्रासाऊंड करून घेतलेला नाही. त्यांनी माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग मनापासून म्हणाले की ठीक आहे, करून घेऊया. मला आतून एक विचित्र शांतता जाणवली, पण भीतीही वाटत होती. मी झोपले होते. खोलीत थोडी थंडी होती आणि मशीनचा आवाज येत होता. डॉक्टरने अल्ट्रासाऊंड सुरू करताच ती काही वेळ पूर्णपणे शांत राहिली. मग अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि पुढच्याच क्षणी ती नर्सला मोठ्याने ओरडून सांगू लागली, ऑपरेशन थिएटर तयार करा, घाई करा, तिला हालचाल करायला लावा. आपल्याला आत्ताच्या आत्ता C-सेक्शन करायचं आहे. आपल्याला ते करावंच लागेल. आता आपल्याला C-सेक्शन करावं लागेल. तिला इमर्जन्सी रूममध्ये न्यावं लागेल. मला अजून टीमची गरज आहे. लवकर करा. अचानक खोलीत एकच धावपळ सुरू झाली. नर्सची एजा सुरू झाली. मशीनचा आवाज मोठा झाला आणि वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. मी घाबरले आणि विचारलं, काय होत आहे? डॉक्टर पटकन तिने माझ्याकडे बघून म्हटले, आम्ही तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला आणखी प्रश्न विचारू नका. मी थरथरत्या आवाजात म्हटले, माझं बाळ ठीक आहे नाही का? पण त्यांनी मला उत्तर दिले नाही. त्यांनी लगेच मला स्ट्रेचरवर ठेवून बाहेर नेले. हॉस्पिटलमधील दिवे एकदम बंद झाले. लाटा वर खाली उसळत होत्या आणि मला फक्त तेवढंच कळत होतं की काहीतरी मोठं, खूप मोठं घडणार आहे आणि मी हा क्षण थांबवू शकत नाही. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा खोलीत बंद प्रकाश होता आणि हवेत रुग्णालयातील वेगवेगळ्या औषधांचा वास पसरला होता. मी खूप थकले होते. मी हळूच डोळे उघडले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. आधी माझी नजर भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पाहिली आणि थक्क झाली, कारण 10 दिवस उलटून गेले होते. जणू काही वेळ माझ्याशिवाय पुढे निघून गेली आहे.
असा मला तीव्र धक्का बसला. मी घाबरून आजूबाजूला पाहिले तर माझ्यासमोर पोलीस उभे होते आणि अल्ट्रासाऊंडच्या दिवशी आलेले डॉक्टरही तिथे उपस्थित होते. मी लगेच उठण्याचा प्रयत्न केला, पण माझे शरीर खूप अशक्त होते आणि माझे हात थरथरत होते. डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले की जेव्हा असे प्रकरण घडते तेव्हा रुग्णाला शुद्ध आल्यावर त्याला आधी पोलिसांना ते जबाब द्यावा लागतो, म्हणूनच आता तुम्हाला जबाब द्यावा लागेल. मी लगेच विचारले, पण कोणता जबाब? माझे बाळ कुठे आहे? ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आधी तू मला सांग तुझ्यासोबत काय झालं. माझे डोळे पाण्याने भरले आणि मी तुटक आवाजात सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली. मी म्हणाले की मला सांगण्यात आलं होतं की मी फक्त 7 महिन्यांची गरोदर आहे, पण मला असं वाटत होतं की मला जाणवले की 9-10 महिने उलटून गेले होते. पण मला कोणत्याही डॉक्टरकडे नेले नव्हते, मला फक्त एका दाईकडे नेले होते आणि त्यांनी घरातील सर्व गोष्टी टाळल्या. पोलीस शांतपणे माझे बोलणे ऐकत होते आणि डॉक्टरसुद्धा एका बाजूला उभे राहून सर्व काही नोंदवून घेत होते. ते माझ्याशी एकदाच बोलले, ते सगळं लिहून घेत होता. त्याने मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले आणि माझ्या नवऱ्याचं नावही विचारलं. मग त्या मुलाकडे विचारलं, तो कोण आहे, कुठे राहतो. माझ्या सासूबाईंबद्दल विचारपूस केली आणि संपूर्ण घराचं वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतच राहिले आणि माझे हात पुन्हा थरथरत होते. माझ्यासमोर काही कागदांवर जबाब लिहिला होता आणि काही गोष्टी हाताने लिहून घेतल्या होत्या. अखेरीस ते शांतपणे खोलीतून बाहेर गेले. मी त्यांच्या मागे हाका मारून विचारले, काय चालले आहे? पोलिसांपैकी एक जण वळून म्हणाला, तुम्ही आहात का? डॉक्टर मॅडम समजावून सांगतील. मग ते सर्व निघून गेले. खोलीत शांतता पसरली आणि मी फक्त त्या डॉक्टरकडे बघत राहिले. त्या माझ्यासमोर उभ्या होत्या. त्यांचा चेहरा खूप गंभीर होता. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र कठोरपणा होता आणि त्याच वेळी थोडी सहानुभूती होती. मी थरथरत्या कठोर आवाजात त्यांना म्हणाले, काय झाले आई ते सांगा. तो क्षण माझ्यासाठी खूप जड होता, कारण आता फक्त तिच्याकडेच उत्तर होते. डॉक्टर माझ्यासमोर उभ्या होत्या. खोलीत एक विचित्र तणावपूर्ण शांतता पसरली होती. माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते. मग त्या हळूच आवाजात म्हणाल्या, तुमचं बाळ आता या जगात नाही. आम्ही त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो काही काळ जिवंत होता, पण खूप उशीर झाला होता. हे ऐकून माझ्या शरीरातील रक्त जणू गोठूनच गेलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. मी खाली पडत आहे असं मला वाटलं. मी काहीच बोलू शकले नाही. माझे ओठ थरथरत होते आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टर काही वेळ माझ्याकडे पाहत राहिल्या. मग त्या पुढे बोलू लागल्या. त्यांचा आवाज आता जड झाला होता. त्या म्हणाल्या, तुमचे पती आणि तुमची सासू दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. मी लगेच मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. माझ्या मनाला काहीच कळत नव्हते. मग तो आणखी एक गोष्ट म्हणाल्या, ज्यामुळे मी आतून पूर्णपणे खचून गेले. त्या म्हणाले की तुमचा नवरा तुम्हाला घटस्फोट देण्याबद्दलही बोलत होता. हे ऐकून जणू समाजचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, हे कसं शक्य आहे? त्यांनी माझ्या बाळासोबत काय केलं? नेमकं काय घडलं? डॉक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू सगळं समजावून सांगायला सुरुवात केली. ते सगळं अगदी हळू आवाजात सांगत होते आणि प्रत्येक शब्दागणिक माझा जीव तुटत होता. खोलीच्या भिंती मला जड वाटू लागल्या आणि माझं आयुष्य इतकं भयावह कसं झालं असा विचार माझ्या मनात येत होता. माझं बाळ आता नाही आहे या धक्क्यातून मी अजूनही सावरले नव्हते. माझे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते आणि माझे शरीर सुन्न झाले. डॉक्टर काळजीपूर्वक म्हणाले, तुमचे पती आणि तुमची सासू सामान्य माणसे नव्हती. ते बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कारवायांमध्ये सामील असलेल्या एका टोळीचा भाग होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मला काहीच कळत नव्हते. डॉक्टर म्हणाले, ही माणसे विचित्रच आहेत. ते एका प्रकारचा प्रयोग करत होते. त्यांना अशा एका स्त्रीची गरज होती जिचा गर्भकाळ सामान्यपेक्षा जास्त, म्हणजे सुमारे 11 महिने टिकेल आणि बाळही जिवंत राहील. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, पण असं होत नाही. डॉक्टर म्हणाले, हे सहसा घडत नाही, पण काही लोक हे जबरदस्तीने करून घेतात. असं घडतं, पण काही लोक एखादा प्रयोग असल्यासारखं ते जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न करतात. मग त्याने मला सांगितले की तुम्हाला जी औषधे दिली जात होती ती सामान्य औषधे नव्हती, तर ते एक खास प्रकारचे रसायन होते जे तुमचे पती दुधात मिसळून तुम्हाला रात्री देत असत. आणि मला आठवले की तो रात्री मला अनेकदा वेगळे दूध द्यायचा. मला वाटले की तो माझी काळजी घेत आहे. माझे हात थरथरू लागले. मी विचारले की तो असे का करत असेल. डॉक्टर म्हणाले की त्यांना सुमारे 5 कोटी रुपयांचा एक मोठा सौदा मिळाला होता.
आणि एका लहान मुलावर लक्ष ठेवणे हा त्यांचा उद्देश होता. असामान्य परिस्थितीत जन्म झाल्यामुळे डॉक्टर पुढे म्हणाले की गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात, जसे की रक्तप्रवाह, हार्मोन्स आणि शारीरिक वाढीचा वेग वाढतो. काही शास्त्रांचा असा विश्वास आहे की या काळात शरीरात एक विशेष प्रक्रिया वेगाने घडते, ज्याला ते CPH4 म्हणतात. मी विचारले की हे काय आहे? तेव्हा डॉक्टर म्हणाले की ही काही सिद्ध झालेली गोष्ट नाही. हा फक्त एक विचार आहे की जर यावर नियंत्रण मिळवले तर शरीराच्या बरी होण्याची आणि वाढीची गती समजू शकते. म्हणूनच त्याने शरीराचा वापर केला, जेणेकरून तो त्याच्यावर नजर ठेवता यावी. म्हणून मी थरथरत्या आवाजात विचारले, माझ्या बाळाला काय झाले? डॉक्टरने मान खाली घातली आणि सांगितले की मूल जिवंत आहे, पण तो खूप कमजोर होता, कारण तो असामान्य पद्धतीने जबरदस्तीने वाढवणे. पण जर तुम्हाला रुग्णालयात आणले नसते तर माझा जीवच गेला असता. माझे संपूर्ण शरीर पूर्णपणे तुटले होते. डोळ्यासमोरचा अंधार निर्जीव वाटू लागला. जेव्हा तुम्हाला उपचारासाठी आणले होते तेव्हा तुमची प्रकृती खूपच गंभीर झाली होती, पण आम्ही तुम्हाला वाचवले. मी रडून म्हणाले, त्यांनी माझ्यासोबत असे का केले? माझा काय दोष होता? डॉक्टर काही वेळ शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, हे सर्व पैशासाठी आणि लोभापोटी केले गेले. ते तुम्हाला एक प्रयोग समजत होते, माणूस नाही. त्यांनी मला हेही सांगितले की ऑपरेशन दरम्यान तुमचे पती खूप गोंधळ घालत होते आणि मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे वारंवार म्हणत होते. हे ऐकून मी पूर्णपणे खचले. माझे हात थरथरत होते. मी स्वतःला आवरू शकत नव्हते. डॉक्टरने माझे सांत्वन केले आणि म्हणाले, आता सुरक्षित आहात. पोलीस तुमच्यासोबत आहेत. त्याने सांगितले की तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि भविष्यात काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी त्या लोकांची असेल. मी दबक्या आवाजात म्हणाले की माझे आयुष्य संपले आहे. डॉक्टर लगेच म्हणाले, तुम्ही जिवंत आहात हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. हे शब्द ऐकून मी निशब्द झाले. आत्ता मी पूर्वीसारखे अस्वस्थ नव्हते, पण एक तीव्र थकवा जाणत होता. असं वाटत होतं की मी खूप काही गमावलं आहे आणि आता स्वतःला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोणाशीही फारशी बोलत नसे. मी फक्त एका कोपऱ्यात बसून सगळ्यांना निहाळत असे. हळूहळू मला तिथली दिनचर्या समजू लागली. मला सकाळी वेळेवर उठावे लागत असे. खाण्यापिण्याचे ठरलेले नियम होते आणि सगळ्या बायका आपापल्या कामात व्यस्त होत्या. काही बायका कपडे शिवायला शिकत होत्या, काही संगणकाच्या क्लासला जात होत्या आणि काही पुन्हा वाचायला लिहायला शिकत होत्या. मी सुद्धा स्वतःला कामात गुंतवून घेऊ लागले. आधी मी हळूहळू शिवणकाम शिकायला सुरुवात केली आणि मग अभ्यास करू लागले. सुरुवातीला सगळंच अवघड वाटत होतं, पण तिथलं वातावरण हळूहळू बदलू लागले. मला पहिल्यांदाच जाणवलं की माझं आयुष्य केवळ एका दुःखापुरतं मर्यादित नाही, तर त्या पलीकडेही बरंच काही आहे. दरम्यान माझ्या सासू आणि नवऱ्याविरुद्धची कायदेशीर कारवाई पूर्ण झाली होती. त्यांच्यावरील गैरकृत्याचे आरोप सिद्ध झाले होते. शेजाऱ्यांचे जबाब, माझा स्वतःचा जबाब आणि डॉक्टरांच्या अहवालाने त्या प्रकरणाला बळकटी दिली होती. मला सांगण्यात आलं की त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली आहे आणि आता ते दुसऱ्या कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाहीत. हे ऐकून मला आनंदही झाला नाही आणि रागही आला नाही. जणू काही एक जड दार कायमचे बंद झाले आहे असे वाटले. काही दिवसांनी माझ्या पतीने मला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली, ज्यावर मीही सही केली. आता तो माझ्यापासून वेगळा झाला होता. यामुळे माझ्या मनात कोणतीही विशेष भावना निर्माण झाली नाही. कदाचित कारण मी आतून त्या व्यक्तीपासून आधीच वेगळे झाले होते. आता माझे आयुष्य माझ्या हातात होते आणि हेच माझ्यासाठी सर्वात मोठे सत्य होते. 2-3 वेळा माझ्या मनात विचार आला की मी भैयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा, पण मग मला माझा भूतकाळ आठवला आणि मी विचार केला की इतक्या वर्षात त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. मी इथे कोणत्या अवस्थेत असेन याचा त्याने कधी विचार केला असेल का? नाहीतर जेव्हा मी त्याला सांगेन की माझ्यासोबत हे सर्व घडले आहे, तेव्हा त्याला माझी दया येईल किंवा तो मला आपल्यासोबत घेऊन जाईल. ही माझी व्यर्थ आशा आहे. नाही, मी आता कोणाच्याही दयेवर अवलंबून नाही. मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे. मी संगणकाचे प्राथमिक कामकाज शिकले आणि शिवणासोबतच छोटी मोठी कामे कशी सुरू करायची हेही मला समजले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाची सर्वात मोठी ताकद त्याचे धैर्य असते हे मी शिकले. सुरुवातीला मी सतत माझ्या भूतकाळातच हरवून जायचे, पण हळूहळू मी स्वतःला वर्तमानात आणायला सुरुवात केली.
एके दिवशी तिथल्या प्रभारींनी मला बोलावून सांगितले की तू खूप हुशार आहेस. तुझी इच्छा असेल तर आपण तुझ्यासाठी इथून बाहेर अशा ठिकाणी नोकरीबद्दल बोलू शकतो जिथे तुझ्या प्रगतीसाठी अधिक संधी आहेत, किंवा तू स्वतःचे छोटे काम सुरू करू शकतेस. त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वतःबद्दल विचार केला. बराच काळ शांत राहिल्यानंतर मी ठरवले की मला माझे आयुष्य स्वतः घडवायचे आहे. ही माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती, कारण याआधी माझे आयुष्य नेहमी इतरांच्या निर्णयांवर अवलंबून होते. आता मी दररोज थोडी अधिक कणखर होत होते. मी छोटी छोटी ध्येय ठरवू लागले. कधी अभ्यास, कधी काम शिकणे, तर कधी आत्मविश्वास वाढवणे. काळासोबत मला हेही समजले की भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्कीच अधिक चांगले घडवता येते. जेव्हा मी कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभी होते, तेव्हा मी स्वतःला सांगितले की आयुष्य संपत नाही, ते फक्त त्याचे रूप बदलते, आणि खरी शक्ती ती आहे जी माणसाला पुन्हा उभे राहण्यास मदत करते. आता माझे आयुष्य माझे होते, आणि हाच माझा सर्वात मोठा विजय होता. आयुष्य एकदाच मिळते, पण लोक ते फक्त जगूनच संपवून टाकतात. पण मला दुसरे आयुष्य हवे आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मला एक संधी मिळाली आहे, आणि आता मला योग्य रीतीने जगायचे आहे. मला हे समजले आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसात धैर्य असले तर तो पुन्हा उभा राहू शकतो. माझे आयुष्य केवळ भूतकाळातील एक कहाणी न बनता इतरांना काहीतरी शिकण्यासारखे एक उदाहरण बनावे अशी माझी इच्छा आहे. आता जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहते, तेव्हा मला एक अशी स्त्री दिसते जी पूर्णपणे खचूनही पुन्हा उभी राहते. ही सर्वात माझी मोठी ताकद आहे. मित्रांनो, तुम्ही आमची गोष्ट कोणत्या शहरातून ऐकत आहात हे आम्हाला कळवा, आणि जर तुम्हाला ती आवडली असेल तर कृपया कमेंट करा. कृपया या व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.